हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चिक धन्यवाद. हे नवीन पर्व आहे, नवीन पुष्प आहे या स्पर्धेचं. आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित भव्य दिव्य अशी मानाची स्पर्धा खार्डी चषक 2019 सहआयोजक मान्य श्री दिनेश हिरामण पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानं या स्पर्धेचं आयोजन. तर नवीन स्पर्धा म्हटली की नक्कीच नाविन्यपूर्ण असा उपक्रम असतो आणि नक्कीच या स्पर्धेचा शुभारंभ ज्या जल्लोषात, ज्या उत्साहात, ज्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होतोय, तसंच आज आपण या स्पर्धेला एक वेगळा पायंडा घालतोय की प्रत्येक संघानं सामना संपल्यानंतर दोन्ही संघानं एकमेकांसोबत सर्व खेळाडूंनी हस्तांदोलन करूनच या सामन्याचा निरोप घ्यावा, कारण मैत्रीपूर्ण लढत ही प्रत्येक लढत असली पाहिजे. तर पंचांना देखील सूचना आहे, आम्ही काउंटडाऊन घेतोय 10 पासून ते लेट्स प्ले पर्यंत, आणि ज्या वेळेला लेट्स प्ले हा शब्द उच्चारला जाईल त्यावेळेला आपण जोरदार टाळ्या वाजवून या स्पर्धेला आणि या सामन्याला शुभेच्छा द्यायचे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. धन्यवाद. आणि पहिल्या सामन्याचं समालोचन दीपक पाटील सरांकडून. पहिल्याच बॉलवर मात्र दर्जेदार सुरुवात यावेळेस पाहायला मिळते आणि काय चांगली सुरुवात मात्र इथे पाहायला मिळते ती खिडकाळ टीमची. पहिल्याच बॉलवर चौकारानं श्री गणेशा. तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला, तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला. पलकी निघाली मानाची शिरली गावाला. यावेळेस मात्र अगदी सुरुवातीपासूनच रौद्र रूप धारण केलंय खिडकाळी संघाचा सलामीवीर योगेश पवारना. यावेळेस मात्र त्याच्या बॅटमधून निघालेला दर्जेदार षटकार. तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग, चैताचे मैनान. सलामीची जोडी आपण पाहतोय योगेश पवार आणि शनिदास पाटील. नाणेफेक हरल्यानंतर मात्र वाट्याला आली ती फलंदाजी खिडकाळ टीमच्या. परंतु काय स्टार्ट एखाद्या टीमसाठी, सुरुवात काय असू शकते. पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स. महेंद्र भोईरचा यावेळचा बॉल, ही बॅटची कडा लागले योगेश पवारच्या. इथे मात्र 2 आक्रमक फटक्यानंतर तिसऱ्याच बॉलवर गोलंदाज मात्र दाखवून देतोय आमच्या मध्ये सुद्धा कमबॅक करण्याची पॉवर आहे. महेंद्र भोईरनं मात्र केलंय कमबॅक. पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू थँक्यू डीजे. क्रॉसिंग लाईन एक आहे, अगोदरच आम्ही सूचना देतो, ह्या क्रॉसिंग लाईन तुम्हाला क्रॉस करावी लागेल, म्हणजे नवीन जाणारा फलंदाज सर्वप्रथम पहिल्यांदा ती क्रॉसिंग लाईन पार करेल. जर बाद होणाऱ्या फलंदाजानं जी क्रॉसिंग लाईन क्रॉस केली तर मात्र तुम्हाला 2 धावांनी पेनलाइज सुद्धा करण्यात येईल. या सुद्धा सूचनेकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्या. महेंद्र भोईरचा यावेळचा बॉल ड्रॉप केलाय समोरच्या दिशेला, अगदी ऑफ ड्राईव्ह करायचा होता. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एका विकेटचं पतन मात्र खिडकाळे टीमच्या.
तर गोलंदाज महेंद्र भोईर मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यानंतर मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र विकेट हॅट्रिक जरूर मिळणार नाहीये, परंतु ही वाचवण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि 2 विकेट्स नंतर मात्र ही अजून एक रन खात्यामध्ये जोडली जाईल. ती खिडकाळी संघाच्या धावसंख्या 1 ने वाढते. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलीच मॅच अतिशय सुसज्ज असं मैदान या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2019. सुरुवात चांगली झाली होती. योगेश पवारच्या बॅट मधून मात्र 2 आक्रमक स्ट्रोक निघाल्यानंतर बाद झाला होता. फुल टॉस होता. याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं अक्षरशः जोरदार फटका. जोरकस फटक्यानं मात्र मिळवून दिल्या त्या किडकाळी टीमसाठी या 4 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं. सर्व काही दिलं पहिल्या षटकानं. पहिल्या षटकामध्ये किडकाळी टीमच्या सलामीवीरांचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन पाहायला मिळालं. पहिल्यापासून मात्र ही लढाई अशी सुरुवात राहील आणि हे द्वंद्व, हे क्रिकेटच्या मैदानावरचं युद्ध हे इथून असंच पुढे जात राहील आणि ही स्पर्धा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. संदीप सर, पाहायला गेलं तर या स्पर्धेला, या विभागामध्ये नक्कीच एक बहुमान आहे आणि या स्पर्धेमध्ये करंडक उंचलायचा या हेतूनच मात्र प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक संघांचा मात्र खेळ पाहायला मिळतोय. सन्माननीय बाबूरावजी मुंडे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित खाडी चषक 2019 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर पहिलं षटक आपण पाहिलं आणि तब्बल 15 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये अतिशय चांगलं षटक गेलंय. खिडकाळी संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 2 फलंदाज जरूर बाद झालेत, परंतु आजकाल विकेटपेक्षा जास्त महत्व धावांना दिलं जातं आणि ती ग्रेट स्टार्ट मात्र खिडकाळी टीमची. अजून एक पॉवर प्लेचं षटकामध्ये अक्षरशः धावा वसूल केल्या. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्को जयेशचा हा बॉल बॅकफुटला येऊन जबरदस्त पुलचा फटका. चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. दणदणीत षटकार. पहिल्याच बॉलवर मात्र गोलंदाज जयेश भोईरच्या षटकार आलाय. फार पाहायला गेलं तर फार कठीण परिस्थिती होते एखाद्या गोलंदाजावर मात्र पहिल्याच बॉलवर षटकार येणं. पुढचा चेंडू कसा हाताळायचा, कसा टाकायचा, परंतु जयेशनं मात्र कमबॅक करून दाखवलंय. पहिल्या बॉलवर षटकार आला म्हणून काय झालं, उर्वरित 5 बॉल माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा मी मात्र प्रयत्न करणार. या ईर्षेनं, याच आत्मविश्वासानं मात्र पुन्हा एकदा रनअप घेतला आणि निर्धाव बॉल सुद्धा पाहायला मिळाला. तेजस ठाकूर आणि शनिदास पाटील अशी जोडी यावेळी खिडकाळी टीमची मैदानावर फलंदाजीसाठी. इथे मात्र फटका पाहायला गेलं तर थोडासा चुकला होता. त्यानंतर शरीराचा वेध घेऊन पुन्हा एकदा विकेट कीपरकडे आला होता. चान्स जरूर होती, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर, परंतु षटकारानंतर मात्र हा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. कमबॅक, पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. हेच कमबॅक पाहायला मिळालं होतं पहिल्याही षटकामध्ये. महेंद्र या गोलंदाजाचं पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यानंतर 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या होत्या आणि तसंच कमबॅक इथे जयेश भोईर या गोलंदाजाचं. तेजसचा हा फटका समोरच्या दिशेमध्ये जातोय. मिडऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल. एकेरी धावेनं बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक पुढे सरकतंय आणि आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना खिडकाळी टीम संघ जाऊन पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवर. 22. 5 षटकांची लढत आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर चांगली सुरुवात आतापर्यंत खिडकाळी टीमची पाहायला सुद्धा मिळते. टप्प्याचा बॉल बॅकफुटला येऊन यावेळेस मात्र हुकचा फटका. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अत्यंत वेगानं मात्र सीमारेषा क्रॉस करतोय. पाहता पाहता 4 धावा. एक वीरा माऊली गो अगरी कोल्यांना पावली. आई माझी एक वीरा माऊली गो अगरी कोल्यांना पावली.
शनिदास पाटीलनं मात्र मैदानावर रौद्र रूप धारण केलंय. काय स्ट्राईक रेट आहे, 400च्या स्ट्राईक रेटनं तो खेळतोय. 2 बॉल्स आतापर्यंत फेस केलेत आणि दोनही चौकार लगावलेत. त्यामुळं एक वेगळीच रणनीती मनामध्ये ठरवून हा संघ मैदानामध्ये उतरलाय. आक्रमण हाच बचाव पण सातत्यानं म्हणतो आणि तेच आक्रमण मात्र पाहायला मिळतंय खिडकाळी टीम कडून. जय 6 बॉल यावेळेस मात्र मिड विकेट रिजन कडे खेळलाय फटका. 1 रन तर सहज रीतीनं देऊन जाईल. या एकेरी धावेच्या मदतीनं पहिल्या 2 षटकांचा खेळ याच ठिकाणी स्थगित होते. धावफलकावर धावा लागल्यात त्या 27 धावा. 13.5ची सरासरी मात्र राखले. अतिशय चांगली सुरुवात संदीप सर पाहायला गेलं तर या पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिले षटक महेंद्र भोईरचं, ज्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते. परंतु दुसऱ्या षटकामध्ये जयेश भोईरनं 12 धावा दिल्या. 2 षटकानंतर 27 धावा. इथून मात्र रणनीती थोडीशी आखावी लागेल, ज्या उद्देशानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि कुठेतरी तोच विचार करावा लागेल. कारण पहिले 2 स्ट्रायकर बॉलर त्यांच्यावर मात्र जास्त वेगानं मात्र धावा उभारल्या जातात. त्यामुळं इथे थोडासा टेन्शनमध्ये जरूर असेल तो दहिसर संघ. कारण धावसंख्येला रोखावं लागेल. अजून 1-2 विकेट्स प्राप्त करावे लागतील. ही रणनीती आता मात्र काही वेळ जेव्हा खेळ स्थगित झाला होता तेव्हा नक्कीच आखली गेली असेल दहिसर टीमच्या कॅप्टन कडून. त्यामुळं हे षटक फार महत्वाचं असेल हे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आकाश पाटीलकडे बॉल दिला जातोय. 3रं षटक घेऊन तो सुद्धा सज्ज होईल. शनिदास पाटील ज्याच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉलवर आतापर्यंत योगदान दिलं जाते ते 9 धावांचं. दुसऱ्या बाजूला तेजस ठाकूर ज्यानं षटकार सुद्धा चढवलाय. दोघही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत आणि फार मोलाचं सहकार्य आपल्या टीमसाठी. फुल टॉस होता, थोडासा खोल टाकण्याचा प्रयत्न मात्र ही आजकाल सर्रासपणे गोलंदाज या बॉलचा जास्तीत जास्त वापर करतात. खोलात टाकणं, यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू या जास्त पद्धतीचा अवलंब केला जातो. कारण लेंथ बॉलिंग कुठेतरी गुडलँड स्पॉटवर पहिल्यांदा आपण म्हणायचो की गुडलँड स्पॉटवर टाका, परंतु आजकाल गुडलँड स्पॉटचे चेंडू अक्षरशः बाहेर फेकले जातात आणि बऱ्याच वेळा यॉर्कर लाईन टाकत असताना फुलटॉस सुद्धा पडतात. परंतु आजकाल यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू सुद्धा हेलिकॉप्टर लुकनं मात्र त्याला सुद्धा बाहेर उडवले जातात. यावेळेस चांगला बॉल होता, अक्षरशः फलंदाजांना निष्प्रभ करणारा चेंडू असंच काहीसं वर्णन करूया. यॉर्कर लाईन परंतु इथे मात्र मिसफील्ड होत आहे आणि इथे अत्यंत वेगानं पहिली धाव कंप्लीट केली गेली होती. दुसऱ्या धावेच्या तयारीतच होते. जसा चेंडू हातामधून निसटला लगेच निर्णय घेतला दोन्ही फलंदाजांनी दुसरी धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलकावर धावा लागले त्या 30, परंतु अंपायरचा डिसिजन शॉर्ट रन. त्यामुळे इथे 1 रन जरूर आम्ही कमी करू. 29 धावा 29. हे बऱ्याच वेळा घडतं हातचं सोडून म्हणजे धावतं सोडून पळत्याच्या मागे आणि हेच घडलं मैदानामध्ये. पहिली रन कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला घाईमध्ये. लोअर फुल टॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा फटका खेळलेत. डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. अत्यंत चपळाई दाखवली जाते आणि यावेळेस मात्र नो मिस्टेक. या 2 धावांच्या सहाय्यानं धावसंख्या 31 वर 31. प्रथम फलंदाजी करतोय क्रिकेट टीम. उद्घाटनाचा सामना आपण पाहतोय गावदेवी खाडी चषक. या चषकाला मात्र आजपासून शुभारंभ झालाय आणि ह्या शुभारंभाचा सामना खिडकाळी आणि दहिसर या 2 संघादरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 3रं षटक आपण पाहतोय आकाश पाटील या गोलंदाजाचं. यावेळेस थोडासा शफल झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. आजकाल सर्रासपणे बघायला गेलं तर अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा जास्त अवलंब केला जातो संदीप सर. ऑफस्टंपच्या बाहेर निघणं, मग त्यानंतर स्कूपचे फटके असतील, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग लॉंग लेग या रिजनमध्ये खेळणं ही सर्रासपणे कुठेतरी फलंदाजाची आवड झाले आणि हे फटके आजकालच्या क्रिकेटमध्ये धावासुद्धा देऊन जातात. त्यामुळे हा एक मुद्दाच आहे, असे फटके खेळावेत की नाही खेळावेत. परंतु गोलंदाजी मात्र चांगली होते आकाश पाटीलला. संपूर्ण जर त्याचे बॉल्स आपण पाहिले तर पूर्णपणे फुलर लेन डिलिव्हरी करतोय, खोलात टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय, त्याला यश सुद्धा प्राप्त होते त्याच्यामध्ये. या 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावर 33. 3रं षटक कार्यरत आहे. गोलंदाज आकाश पाटील आपण पाहतोय, परंतु ज्या पद्धतीनं पार्टनरशिप बिल्ड केलंय शनिदास आणि तेजस या दोनही फलंदाजांनी
हे वाखाणण्याजोगे आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल यावेळेस ऑन साईडला खेळलेत. मिडविकेट रिजनकडे एकच धाव. मोठे फटके खेळण्यापासून खास करून रोखलंय त्या आकाशनं. इथे मात्र हा आत्मघाती निर्णय आपण म्हणूया. खरंच गरज होती का या धावेची, हा प्रश्न मात्र जरूर विचारला जाईल. तो खिडकाळी टीमकडून फलंदाजाला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात तिसरा मोहरा तेजस ठाकूर यावेळेस माघारी परतत असताना. नेक्स्ट मॅच असेल गौरीपाडा विरुद्ध वाकळण. दोन्ही टीमचे कॅप्टन. नाणेफेकीसाठी आपण यायचं. यानंतरचा सामना मात्र एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल वाकळण आणि गौरीपाडा या दोन संघादरम्यान. परंतु मैदानाकडे वळूया. 3 षटकांचा खेळ संपला. आकाश पाटीलनं मात्र दर्जेदार कमबॅक करून दिलाय दहिसर टीमला. धावचीच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर मात्र विकेट सुद्धा गेली. जो तेजस ठाकूर जो आक्रमकपणा त्याचा पाहायला मिळत होता मैदानामध्ये आणि फक्त 7च धावा आल्या. त्यामुळं पहिल्या 2 प्रमुख गोलंदाजांच्या तुलनेमध्ये मात्र आकाश पाटीलची कामगिरी मैदानावर मात्र सरस ठरले. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय त्या 34 धावा. येणारी 2 स्लॉगोरची षटकं आपण नेहमी म्हणतो ही हाणामारीची षटकं क्रिकेटच्या भाषेमध्ये. परंतु बऱ्याच वेळा या हाणामारीच्या षटकामध्ये एखादं निर्धाव षटक सुद्धा जातं. कधी कधी एकदम कमी धावसंख्येचं षटक सुद्धा जातं. त्यामुळं इथे मात्र पहिले 3 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आक्रमक रूप धारण करायचं की संयमी खेळी करायची आणि शेवटच्या काही 3-4 चेंडूंमध्ये आक्रमक पवित्रा धारण करायचा, या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र संदीप सर आता दोनही फलंदाज असतील. कारण योगेश सारखा धडाकेबाज फलंदाज बाद झाला. त्यानंतर महेश पाटीलला बाद होताना पाहिलं. तेजस ठाकूर बाद झाला. अजून एक तेजस मैदानामध्ये दाखल झालाय तेजस पाटील. परंतु दुसऱ्या बाजूला शनिदास पाटील ज्यानं मात्र जी सुरुवात दिली पहिल्या 2 बॉलवर 2 चौकाराच्या माध्यमातून दर्जेदार सुरुवात केली होती. त्याच्यासारखा फलंदाज खेळपट्टीवर आहे. त्यामुळं चिंता करण्याची गरज जरूर नसेल ती खिडकाळी टीमला. 3 षटकानंतर 34 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील येतोय. सलग 4था गोलंदाज वापरला जातोय. बऱ्याच वेळा आपण पाहतो की प्रमुख जो गोलंदाज आहे त्याला 2 षटकं दिली जातात, मग पहिला किंवा तिसरा. परंतु इथे असं घडत नाहीये. सलग 4 वेगवेगळे गोलंदाज. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल. इथे मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला जाणारा हा फटका. बॅटची कडा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि अजून एक सफलता मात्र पहिल्याच बॉलवर आदित्य पाटील या गोलंदाजाला. तर आदित्य पाटील या गोलंदाजाला मात्र पहिल्याच बॉलवर एक चांगलं यश प्राप्त झालंय. शनिदास पाटील जो खऱ्या अर्थानं आक्रमक फलंदाजी करत होता आणि कुठेतरी अडथळा होता दहिसर टीमसाठी, तो मात्र दूर करण्यामध्ये यशस्वी झालाय. आदित्य पाटील पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका. काय विलोभनीय दृश्य. अगदी साईड स्क्रीनच्या वरतून मात्र हा दर्जेदार फटक्यानं मिळवून दिल्यात खिडकाळी टीमला 6 धावा. दिसियो सोन्याचा उंगवला माझे आईचे पालखीचा, दिसियो सोन्याचा उंगवला माझे आईचे पालखीचा, खिडकाली गावातून पालखी निघाली आईचे कार्याला. पहिल्याच बॉलवर जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय जयेश पाटील, अशा आविर्भावामध्ये मात्र फलंदाजी केली जाते. षटकारानं खातं उडलं. यावेळेस मात्र थोडंसं स्लोवर वन होता. चतुराई दाखवली होती गोलंदाजानं. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. इथे मात्र आदेशनं पाहायला गेलं तर फार मोठी घोडचूक केली असं म्हणूया. कारण मागच्या बॉलवर त्याच फलंदाजानं षटकार चढवला होता आणि त्यालाच जीवनदान दिलं जातंय. जीवनदान पण मिळालं. प्रतिस्पर्धी टीमला 2 धावा सुद्धा बहाल झाल्या आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा थोडासा खच्ची झालाय. या सर्व गोष्टी घडत असतात जेव्हा, कारण तुम्ही एखादा मॅच मध्ये चांगले फलंदाज असता परंतु फलंदाजी होत नाही, गोलंदाजी कधी कधी होत नाही, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक असणं फार गरजेचं आहे टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु इथे जीवनदान
यावेळेस मात्र वेट केला, बॅकफुटला येऊन मात्र काय जबरदस्त पुलचा फटका, चेंडू गगनचुंबी आणि गगनभेदी षटकार. हे जीव लगे जीवाचा आमचा ब्रदर्स ग्रुप जीव लगे जीवाचा जीव लगे जीवाचा आमचा ब्रदर्स ग्रुप जीव लगे जीवाचा एक खावा पिवाचा नाही त्यांना टोटा किरकाली गावाचा एक खावा पिवाचा नाही त्यांना टोटा किरकाली गावाचा हे जीव लगे जीवाचा. काय आघात होत असेल आता मात्र आदेशच्या मनावर, जर मी झेल सोडला नसता तर, कारण एवढा मोठा फटका पाहायला मिळाला नसता. परंतु गोलंदाज आदित्य पाटील 17 वर्षाचा अगदी कोवळा गोलंदाज आहे, परंतु काहीतरी व्हेरिएशन करायला गेला. स्लोवर बन करण्याचा नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये होता, परंतु फलंदाज सुद्धा तेवढाच हुशार आहे. जयेश पाटील थांबला, पाहिलं आणि त्यानंतर मात्र मिड विकेटच्या वरतून षटकार पाहायला मिळाला. इथं मात्र कम्प्लिटली मिस झालाय आणि या निर्धाव बॉल बऱ्याच अवधीनंतर आपल्याला पाहायला मिळाला. काबिलियत जरूर आहे. पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये मतदानाचा अधिकार 18 वर्षानंतर मिळतो, परंतु क्रिकेटमध्ये आजकाल 14, 15, 16, 17 अगदी जी तरुण खेळाडू आहेत छान खेळ करत असतात आणि इथे मात्र अधिकार त्यांचा आधीपासूनच चालू होतो. चौथं षटक आपण पाहतोय आदित्य पाटील या गोलंदाजाचं. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करेन, गौरीपाडा आणि वाकळण या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक संपन्न केली जाईल. इनिंग संपल्या आपल्यामध्ये नाणेफेकीचा कॉल उडवला जाईल. स्ट्रेट डाऊन, यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता गोलंदाज आदित्यनं, परंतु सिंगल मात्र रोखू शकला नाहीये. सिंगलनं चौथ्या षटकाची समाप्ती होते आणि 4 षटकानंतर धावसंख्या 49 धावा. हे षटक जर आपण पाहिलं तर बरंच काही घडलं. पहिल्या बॉलवर मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट शनिदास पाटीलच्या रूपात मिळाली होती. त्यानंतर आल्या पहिल्याच बॉलवर जयेश पाटीलने षटकार टोलवला. त्यानंतर झेल सुद्धा ड्रॉप झाला आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. 4 षटकानंतर 49 धाबा. अजूनही एक षटक बाकी आहे, स्लॉगवरचं षटक. गौरीपाडा आणि वाकळण दोन्ही टीम इनिंग संपण्याच्या अगोदर आपल्याला यायचं. इनिंग संपल्या लगेचच मधल्या वेळेमध्ये नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. गौरीपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. वाकळण टीमच्या कर्णधाराची जरूर आम्ही प्रतीक्षा करू. परंतु बरेचशा स्पर्धेबद्दल नियम सुद्धा आपण वेळोवेळी उच्चार करत राहू. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला एकच DRS दिला जाईल आणि तो रनआउट किंवा बीमर यासाठीच तो DRS दिला जाईल. रिव्ह्यू तुम्हाला देता येईल आणि तो रिव्ह्यू जर तुमचा सक्सेस झाला तर तुम्हाला अजून एक रिव्ह्यू दिला जाईल. एक इनिंगला एकच रिव्ह्यू. सक्सेस झाला तर पुन्हा एकदा अजून एक. ऑन साईडला तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही 5 फिल्डर लावण्याची मुभा असेल तुम्हाला, परंतु ऑफ साईडला तुम्ही 9 क्षेत्ररक्षक सुद्धा राहू शकता. फक्त गोलंदाज आणि विकेट किपर असला पाहिजे, बाकी सगळे क्षेत्ररक्षक तुम्ही ऑफ साईडला लावू शकता. क्रॉसिंग लाईनचा नियम आपण अगोदरच सांगितलाय. आकाश पाटील पुन्हा एकदा येतोय. पहिल्याच बॉलवर आकाशला मात्र अवकाश दाखवलं जातंय. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग सागर भरलाय ग वारा काय सुटलाय. चेंडूची मागणी केली जाते मैदानामध्ये, परंतु पहिल्याच बॉलवर आकाश पाटीलच्या माध्यमातून आकाश पाटीलच्या गोलंदाजीवर मात्र जयेश पाटील, ज्याचा झेल तुम्ही सोडला होता तोच जयेश पाटील आता मात्र वाघासारखा मैदानावर लढतोय. या षटकारानं खिडकाळी संघाचं अर्धशतक धावफलकावर 55 धावा कंप्लीट होत असताना वेल प्लेड 55 धावा पूर्ण झाल्यात. चेंडू हरवला केला तर तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल, कारण पहिली मॅच आहे, जुने बॉल नसणार आहेत, त्यामुळे नवीन बॉलनंच तुम्हाला खेळावं लागेल. त्यानंतर एकदा जुने झाल्यानंतर तुम्हाला जरूर आम्ही जुने देऊ, परंतु अवेलेबिलिटी पाहूनच, त्यामुळं नवीन बॉल दिला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा
यावेळेस अजून एक मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला वळतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पुनरागमन केलं जातंय. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर थोडंसं खच्चीकरण होत असतं गोलंदाजाचं. त्यामुळं पुढच्या बॉलमध्ये कमीत कमी धावा देणं त्याच्यावर थोडंसं बंधनकारक असतं आणि इथे मात्र कमबॅक जरूर केलाय आकाश पाटीलनं. ओव्हर द विकेट यावेळेस व्यवस्थित टायमिंग झालं नाही. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं रवाना होतं. क्षेत्ररक्षक थोडासा तिथे पाहायला गेलं तर फंबल झाला होता. त्यापर्यंत मात्र 2 धावा सहज रीतीनं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा सुमार दर्जा आपण म्हणूया आज पाहायला मिळाला तो दहिसर संघाचा. बऱ्याचशा चुका झाल्या क्षेत्ररक्षणामध्ये, जेल ड्रॉप्स झाले आणि त्याची पुरेपूर संधी, पुरेपूर वचपाच आपण काढलाय म्हणूया तो खिडकाळ टीमनं पहिल्यांदा फलंदाजी करताना. आणि जयेश पाटील काय बॅटिंग करतोय आतापर्यंत. 3 षटकारांची खेळी त्यांनी सजवले मैदानावर. आकाश पाटील जो एकमेव गोलंदाज होता, फक्त 7 धावा दिल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये आणि तोच गोलंदाज यावेळेस मात्र यॉर्क केलं होतं. उत्तर नव्हतं फलंदाजासमोर. काय उत्तर देणार या बॉलवर. मात्र असे चेंडू हाताळायला हवेत आणि तोच बॉल पाहायला मिळाला. अक्षरशः फलंदाजांना निष्प्रभ 1 रन त्या ठिकाणी मिळाली. सिंगलला धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली आतापर्यंत 58 धावा पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या खिडकाळी संघाच्या. आकाश पाटीलचं षटक क्रमांक 5 यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला, शफल झाला आणि त्यानंतर मात्र डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरतून खेचलेला अजून एक उत्तुंग षटकार. पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला, पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला. तेजसनं खातं उघडले तेही षटकाराच्या मदतीनं. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 64 या आकड्यावर. 64 शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंग मधील लास्ट बॉल. इथे तिसऱ्या षटकामध्ये आकाश पाटीलनं जरूर कमी धावा दिल्या होत्या, 7च धावा दिल्या होत्या, परंतु तोच आकाश पाटील आता मात्र 5व्या षटकामध्ये महागडा ठरतोय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळालेत आणि 15 धावा खर्च केल्यात पहिल्या 5 बॉलवर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. लोवर टॉस होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच प्राप्त होईल. एकेरी धावेनं मात्र पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 टीमचे कॅप्टन्स नाणेफेक संपन्न केली जाईल. गौरीपाडा आणि वाकळण. धावसंख्या झाली ती म्हणजे 65. 65 रन्स, 66 धावांचं लक्ष्य दुसऱ्या सत्रामध्ये असेल ते दहिसर संघासमोर. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण जरूर स्वीकारलं होतं, चेसिंग करण्याचा निर्णय, परंतु या 5 षटकामध्ये 66 धावा चेस कराव्या लागतील. मी सन्मान्य मान्यवर आत्मारामजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न करावा. वाकळण आणि गौरीपाडा या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. आमचे सन्मान्य मान्यवर आत्मारामजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित खाडी चषक 2019 मधला हा दुसरा सामना 2 बलाढ्य संघ गौरीपाडा आणि वाकळण टॉस स्पिन केला जातोय आणि या नाणेफेकीचा कौल जिंकलाय वाकळण संघाच्या बाजूने लागलाय. हा कॉल काय निर्णय आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोर तेवढाच मातबर संघ आहे. गौरीपाडा सुद्धा नावाजलेला संघ आहे. खूप खूप टॅलेंटेड बॅट्समन त्यांच्या टीममध्ये आहेत आणि पहिली मॅच आपण पाहिली तर चांगल्या धावा झाल्यात. 7 देते फलंदाजांना. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काय घेतला? काय मानसिकता होती तुमची? मानसिकता असं काहीच नाही. सकाळचा सत्र आहे त्याच्यामुळे वातावरण थोडंसं दमट आहे, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निश्चय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये वाकण संघाचा एक वेगळाच दबदबा आहे आणि पाहायला गेलं तर कुठेतरी दहशत आहे वाकण टीमची. काय म्हणाल या दहशतीबद्दल आणि यंदाचा खास करून तुमचा फॉर्म कसा राहिलाय? फॉर्म तर तसाच आहे. प्रत्येक प्लेयर आपले 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रॅक्टिस आहे. प्रत्येकजण प्रॅक्टिस करतो, त्याच्यामुळं वाकलन टीम यापर्यंत पोहोचली. कारण का आत्ताच्या खेळाडूंना सांगायचं झालं तर प्रॅक्टिस शिवाय फुकट आहे. आपण जर एक टुर्नामेंट खेळतो, 2 दिवस आराम करतो, प्रॅक्टिस नसली तर कोणी काहीच करू शकत नाही. प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस आणि प्रत्येकाची मेहनत ही जरूर आहे. आपला फिटनेस याच्यावर आहे सर्व अवलंबून. नाणेफेकीचा कौल विरोधात गेलाय. पहिल्यांदा फलंदाजी करायचे गौरीपाडा टीम
मोठा संघ आहे, बलाढ्य संघ आहे, फार मोठं नाव आहे आणि दरवर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. वाकलन टीम अगोदरच जेव्हा लॉर्ड्स पडल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय होतं, काय रणनीती आता मात्र या टीमबद्दल आखली जाईल? रणनीतीत असं काहीच नाही. वाकलनचं नाव खूप मोठं आहे, तर आता फलंदाजी करायची आहे, तर कमीत कमी 55-60 डाव करण्याचा प्रयत्न करू, कारण वाकलन संघ खूप मोठा संघ आहे. तर वाकळण संघाला नमवायचं असेल तर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. परंतु दिनेशजी पाटील यांचं आयोजन, ही गावदेवी खार्डी चषकाची स्पर्धा गौरीपाडा टीमसाठी किती महत्त्वाची आहे? मी प्रथम दिनेशांचा आभार मानेन, कारण आम्हाला यावर्षीच इथे एंट्री खेळायला मिळाली आहे, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि पहिलीच मॅच वाकलनबरोबर लागली आहे, तर खूपच मेहनत करायला लागेल. संघर्ष तर तुम्हाला करावाच लागेल, परंतु बराच वेळा कधी कधी कठीण परिस्थितीमधून येणारा विजय खूप सुखावून जातोय. दोन्ही टीमला पण खूप खूप शुभेच्छा देऊया, गौरीपाडा आणि वाकळ. तर नाणेफेकीचा कौल लागलाय वाकळण संघाच्या बाजूनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. संदीपजी मोरे सर. खूप खूप धन्यवाद आदरणीय दीपक पाटील सर. कारण आज या खार्डी गावामध्ये जणू एक टेनिस विश्वातील एक विश्वकरंडक जणू रंगतोय. कारण या स्पर्धेचं जर स्वरूप पाहिलं, मैदानाची आखणी, मैदानाचं चोही बाजूला म्हणजे वर्तुळाकार जी काही व्यवस्था केली जाते क्रीडा रसिकांसाठी, खेळाडू बांधवांसाठी, आणि त्याच पद्धतीनं हे व्यासपीठ आयोजकांमार्फत नक्कीच खूप चांगला हा आयोजन सोहळा या टेनिस विश्वाला मिळतोय. त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय, कौतुक करतोय. सामन्याकडे बोलूया. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारचं गोलंदाज प्रत्यर्पण करणं ही खूप कसोटी असते गोलंदाजाची, आणि ती कसोटी पहिल्याच चेंडूवर सार्थक ठरवतोय हा गोलंदाज. कारण आपण पाहिलं तर 66 धावांचं आव्हान हे कळसुबाई शिखर गाठायचे ते फलंदाजी करणाऱ्या दहिसर संघाला. कारण खेडकाळी संघाने ज्या पद्धतीनं क्षेपणास्त्र वापरले होते, ज्या पद्धतीनं चौकार षटकारांची बरसात करणारी एक जबरदस्त साहसी खेळी केली होती, ती कौतुकास्पद होती. पुढचा चेंडू शफल क्रॉस झाला आणि चेंडूला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमारेषेकडे ढालतोय. अप्रतिम, या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेला अप्रतिम चौकार. नक्कीच संगीत वादन देखील खूप सुमधूर आहे आणि आमचा आवाज देखील खूप स्पष्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचतो. त्याबद्दल मी डीजे आणि साऊंड सिस्टीमचा खूप आभार व्यक्त करतोय. या 4 धावांनी आपण पाहतोय श्री गणेश होतोय या धावफलकाला 4 धावा. अजय पाटील आणि मिलिंद पाटील हे 2 फलंदाज. इथे मात्र ऋतिक थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. यष्टीरक्षक अतिशय दक्ष आहे आणि इथे मात्र नॉनस्ट्राइक एंडला फेकी करतोय. म्हटलं कुठलीही धाव घेण्यात यश मिळत नाही ते अजय पाटीलला. आपण पाहतोय धावफलकावर 4 धावा आहे. 66 धावांचं आव्हान, 30 चेंडू आणि 66 धावा, म्हणजे एकंदरीत समीकरण जर पाहिलं तर प्रति षटका मागे जवळपास 13च्या वर धावसंख्या असेल. इथे मात्र चेंडूला पूल करतोय. एलिव्हेशन नव्हतं, चेंडू बराच काळ हवेमध्ये, मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल. धन्यवाद. कारण ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करता त्यावेळेला तुम्हाला संयम, तंत्र
या गोष्टीचा चांगला वापर करावा लागतो. मात्र इथे संयम थोडासा सुटतोय. तंत्राचा व्यवस्थित वापर केला नाहीये की मिडल ऑफ द बॅट हा फटका येत नाहीये. जास्त उंची गाठतो हा फटका आणि त्याच कारणास्तव संधी प्राप्त झाली या चक्रव्यूहामध्ये जखडून घेण्याची आणि इथे मात्र पहिलं विकेटचं पतन होतंय. धावफलकावर धावा 4 असताना 4 धावा धावफलकावर अजय पाटील या फलंदाजाच्या खेळीला इथे मात्र अंत होतोय आणि आपण पाहतोय पहिला फलंदाज खेडकाळी संघाचा 10 या धावसंख्येवर बाद झाला होता. मात्र इथे मात्र एक जबरदस्त खेडकाळी संघाचं प्रदर्शन. ऋतिक पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू व्ही शेप मध्ये चेंडूला ऑन ड्राईव्ह करतोय. चेंडू डीप मिड ऑन मध्ये लॉंग ऑनचा क्षेत्र चेंडूवर झडप घालतोय. मात्र तत्पूर्वी फक्त एकच धाव प्राप्त करतो तो मिलिंद आपलं अकाउंट ओपन करतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती फक्त आणि फक्त 5 वर. आक्रमण हे बचावाचं तंत्र असलं पाहिजे आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तंत्रशुद्ध खेळीला प्राधान्य देणं गरजेचं होतं. इनफिल्डच्या वरून फक्त खेळणं गरजेचं होतं. जास्त उंचीचे फटके न खेळणं किंवा एक संयम राखणं गरजेचं होतं. मात्र तो संयमाचा बांध कुठेतरी तो फुटला होता आणि अजयच्या फलंदाजीतून जो आपण पाहिला फटका तो नक्कीच कारणीभूत ठरतोय या धावसंख्येला. पुन्हा एकदा ऋतिक राईट अप ओव्हर द विकेट. लोअर फुटॉस चेंडूला इथे मात्र आडव्या बॅटनं खेळतोय. स्वीप करतोय. मैदानाचं सौंदर्य सादर करणारा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये देतोय. मात्र तत्पूर्वी 2 धावा मिळतात या फलंदाजाला आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 7 वर. 7 धावा पहिल्या षटकात 13 पूर्णांक जवळपास 20 ची सरासरी आवश्यक होती प्रति षटकामागे. मात्र या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय दहिसर संघ थोडासा बॅकफुटवर येतोय आणि फक्त 7 धावांवर समाधान व्यक्त करतोय. माझ्या समवेत दीपक पाटील सर आहेत. बऱ्याच वर्षांचा क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहेत आणि त्याचप्रमाणे कुणालजी दाते हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. ऋतिक म्हात्रे यांनी एक अप्रतिम षटक हाताळलं. पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च करून एक बहुमूल्य यश संपादित करतोय अजय पाटील याच्या स्वरूपात. तर आता मात्र थोडंसं टीम मेकिंग होतंय खेडकाळी संघामध्ये कारण दुसरं षटक हे पहिल्या षटकाच्या अनुषंगानं हाताळलं जाणं हे आवश्यक असेल आणि त्याच अनुषंगानं इथे मात्र मोर्चे बांधणीवर आणलं जातंय दुसऱ्या गोलंदाजाला खेडकाळी संघामार्फत. मात्र दहिसर संघाला कमबॅक करावं लागेल कारण हे जे आव्हान आहे या आव्हानाला गवसणी किंवा हे आव्हान पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीनं आपली रणनीती आपले डावपेच असणं गरजेचं याचं थोडंसं विचार मंथन करणं गरजेचं. शनिदास पाटील इथे मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय खाडी एंड कडून येतोय. शनिदास कडे देखील एक चांगला अनुभव आहे. बऱ्याच वर्षाचं क्रिकेटचं खेळ तो सादर करतोय आणि त्याच कारणास्तव ही जबाबदारी दुसऱ्या षटकाची त्याच्यावर संघाचा कर्णधार सोपवतोय. मिलिंद साडे राईट अप अराउंड विकेट. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस. मात्र ज्या पद्धतीनं चेंडूची हाताळणी करतोय आपण जर पाहिलं या गोलंदाजी हाताळण्याची जी शैली आहे ती थोडीशी वाखाणण्याजोगी आहे कारण अशा प्रकारचे गोलंदाज हे नक्कीच खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळण्यामध्ये अतिशय माहीर असतात आणि त्याच अनुषंगानं गोलंदाजाचं प्रत्याकरण करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा राईट अप अराउंड विकेट. सुरेख चेंडू सुरेख फटका अप्रतिम मिलाप आणि चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. जसं स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं त्याच पद्धतीनं या संकटांना नक्कीच सामना किंवा प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय दहिसर संघाचा शिलेदार. तर शनिदास पुन्हा एकदा राईट अप अराउंड द विकेट. 5 ते 6 पावलांचा रनअप. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला पूल करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. इथे मात्र चक्रव्यूह भेदता येत नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
इथे मात्र जे चक्रव्यूह रचलं होतं ते भेदताना इथे मात्र थोडंसं कमी पडतोय तो फलंदाज मिलिंद पाटील. 5 धावांचं योगदान तो दहिसर संघासाठी देतोय आणि झेलचीच्या स्वरूपात त्याला आता मात्र परतावं लागतंय. जयेश भुईर क्रमांक 4 वर मैदानाच्या आत प्रवेश करतोय. दहिसर संघाला आता मात्र संयमी आणि साहसी खेळ करणं गरजेचं, कारण ही आपण पाहतोय ही तत्व परीक्षा घेतली जाते ती खिडकाळी संघामार्फत. कारण ज्या पद्धतीनं खिडकाळी संघ फलंदाजी करत होता, 2 षटकात 27 धावा उभारल्या होत्या, त्या पद्धतीनं खेळ करणं अपेक्षित होतं. मात्र थोडंसं समीकरण चुकतंय. पुढचा चेंडू इथे मात्र अराउंड लेग, मागचा दरवाजा खुलं ठेवणं आणि अशा पद्धतीने क्रिकेट खेळणं हे नक्कीच घातक असतं. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय अराउंड लेग त्रिफळाचीच्या स्वरूपात बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. शनिदास मार्फत एक चांगली भूमिका अदा केली जाते. ऑन अ हॅट्रिक येतोय शनिदास. पहिली विकेटची हॅट्रिक घेण्याचा बहुमान मिळेल का? येथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा हा स्वैर चेंडू. पंचांमार्फत ही वाईटची खूण. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 12 वर. 12 धावा धावपळकावर प्रति षटकामागे 13.20 ची सरासरी आवश्यक असताना अशा पद्धतीने नक्कीच दबाव इथे मात्र निर्माण होतोय तो दहिसर संघावर. पुढचा चेंडू शनिदास. इथे मात्र चेंडूला पॉइंट रिजन मधून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळला जातोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र 2 धावा अतिशय तत्परतेनं धूर्त रणनीतीनं पूर्ण करतोय फलंदाज आकाश आणि त्याला योग्य साथ जयेशची. या 2 धावांना धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 14 वर. बरेच चढ उतार असतात, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षणाला ही उत्कंठा असते की येणारा क्षण कसा असेल. मात्र त्या क्षणाला कशा पद्धतीनं पूर्ती द्यावी हे नक्कीच फलंदाज किंवा गोलंदाज ठरतात. मात्र पाहिजे ही सत्व परीक्षा आहे ती फलंदाजांची, कारण गोलंदाजी अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी खेळकाळी संघामार्फत झालेली आहे. आडव्या बॅटनं शफल क्रॉस होऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूमध्ये आपण पाहतो गतीमध्ये थोडीशी परिवर्तन केलं होतं शनिदासनं. हा चेंडू निर्धाव आणि अशा पद्धतीनं या 2 षटकांची सांगता आणि 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय 7च्या सरासरीनं 2 गडी बाद 3 गडी बाद फक्त आणि फक्त 14 धावा उभारतोय तो दहिसर संघ 66 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना. कारण आपण पाहतोय प्रेरणा देणं हे अत्यंत आवश्यक असतं अशा परिस्थितीमध्ये, आणि ती प्रेरणा या गीतातून मिळेल का दहिसर संघाला हा यक्ष प्रश्न विचारतोय तमाम क्रीडा रसिक. तर 3रं षटक इथे मात्र ऋतिक म्हात्रे मार्फत हाताळले येते. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक. 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता या निर्णायक परिस्थितीमध्ये दहिसर संघाला. ऋतिक मार्गस्थ होताना लॉंग रन अप राईट अप ओर द विकेट. इथे मात्र अप्रतिम फटका A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. राजू पाटील आला नवस, राजसाहेबांचा तो खास, राजू पाटील आला नवस, होते चर्चा गावागावात.
एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. क्या बात आहे, अप्रतिम. हा तिसरा फलंदाज ठरतोय जो आपलं वैयक्तिक खातं 6 धावांनी इथे मात्र उघडतोय आणि धावसंख्या पोहोचते ते 20 वर. 17 चेंडू आणि 46 धावांची गरज. प्रत्येक क्षणाला प्रत्येक चेंडू गणिक आम्ही समीकरण सांगू. पुढचा चेंडू ऋतिक, राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र डावीष्टी सोडून जाणारा चेंडू, दिशाहीन चेंडू होता. पंच संजय सावंत सर नक्कीच आमच्या गुणसंख्या लेखकाला खूण कळवतायत की हा चेंडू स्वैर आहे. वाईटची खूण होतोय. अतिरिक्त धावे धावसंख्या 1 ने पुढे सरकताना आपण पाहतो 21 वर. हे जे गीत सादर झालं होतं राजूदादांच्या नावानं, नक्कीच पहिल्यांदाच ते आमदारकीला उभे होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी मताधिक्य प्राप्त करून आपला एक दमदार रोमहर्षक विजय या परिसरामध्ये प्राप्त केला. आणि त्यांचं हे गीत आज आपण पाहिलं तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नक्कीच सर्वांच्या मनावर राज्य करतंय. 17 चेंडू 45 धावा. ऋतिक सामना करतोय तो फलंदाज जयेश. इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळतो चेंडू, डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. अप्रतिम धाडसी प्रयत्न, झेलचीच्या स्वरूपात परतावा लागेल ते जयेश भोईरला. की आपण क्रिकेट खेळताना आपल्याला सराव हा महत्त्वाचा फॅक्टर असतो. आणि बरेच क्रिकेट जो शब्द आहे त्याच्यामध्ये 7 अक्षर 7 शब्द लपलेले आहेत. त्या 7 शब्दांचा जो सखोल अभ्यास करेल तो चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळू शकेल. पुन्हा एकदा ऋतिक मार्गस्थ होताना सामना करेल फलंदाज आकाश. इथे मात्र सुरेख चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला चेंडूला म्हटलं होतं तो यॉर्कर चेंडू हाताळतोय गोलंदाज ऋतिक. आणि आपण पाहतोय बचावात्मक पद्धतीनं आकाश पाटील खेळतोय. एका धावेची भर, धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 22 वर. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि धावांची आवश्यकता असेल ती 44. 15 चेंडू 44 धावांची आवश्यकता अशी हे समीकरण, असं हे सूत्र येथे मात्र ऋतिक पुन्हा एकदा मार्गस्थ होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल फलंदाज शरद. शॉर्ट डिलिव्हरी, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सुपरफुल, A1 क्वालिटीचा ब्रँडेड खाडी षटकार. पाकाची महिना येईन आई तुझ्या जत्रेला, पाकाची महिना येईन आई तुझ्या जत्रेला. माझी एक विडाईचे कांद्याचे डोंगराला, माझी एक विडाईचे कांद्याचे डोंगराला. पाकाची महिना येईन आई तुझ्या जत्रेला, पाकाची महिना येईन आई तुझ्या जत्रेला. नक्कीच आमचे मित्र नरेश ढोमे हे नेहमी म्हणत असतात अशा पद्धतीच्या फटक्यांना किंवा ह्या साहसी खेळाला वाघाची दहाड, फोडला पहाड, चेंडू सीमा रेषा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर नक्कीच कौतुक असेल कारण हा 4था फलंदाज ठरतोय शरद, जो आपलं अकाउंट आपलं खातं 6 धावेने ओपन करतोय. 6 धावेने एक आशा, एक प्रेरणा मिळते, एक थोडासा आशेचा अंकुर निर्माण होतोय. कारण आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि धावांची आवश्यकता असेल ती 38. विचार करावा लागतोय खेळकरी संघाला देखील, कारण या षटकात आपण जर पाहिले तर 2 उत्तुंग षटकार आणि एक वाईटच्या स्वरूपात धाव खर्च झालाय. आणि त्याच कारणास्तव ऋतिकवर एक मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज शरद आणि त्यांचा संघ. ऋतिक राईट आर्म ओव्हर द विकेट शरदसाठी. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये या मान्यवर कक्षाला मानवंदना देणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड
खाडी षटकार. क्या बात आहे, लाजवाब. आत्मशक्तीला प्रबळ केलं, इच्छाशक्ती जागृत केली आणि आपण पाहतोय की नक्कीच या धाडसाला देखील कौतुक होतंय आणि या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 13 चेंडू 32 धावा. समीकरण थोडस वेग होतं, आता मात्र समीकरण थोडस वेग दिसतंय. आव्हान नक्कीच जिवंत ठेवतोय तो दहिसर संघ. हम भी कम नहीं हे नक्कीच दाखवून देण्याचा प्रयत्न शरद पाटील मार्फत. आता मात्र ऋतिकवर जास्त प्रेशर. शेवटचा सुरेख चेंडू, मैदानाचं सौंदर्य सादर करणारा हा समतोल फटका. मात्र चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्राकडे वळतोय. मात्र तत्पूर्वी शरद अतिशय तत्परतेनं या 2 धावा प्राप्त करतोय आणि या 2 धावांना धावसंख्या पोहोचते ती 36 वर. पहिल्या 2 षटकात धावफलकावर 14 वर स्थिरावला होता. मात्र ह्या षटकातून नक्कीच एक थोडीशी ऊर्जा मिळाली, एक एनर्जी मिळाली ती दहिसर संघाला की नक्कीच आम्ही हे आव्हान पेळू शकतो, आम्ही हे कळसुबाई शिखर गाठू शकतो. आणि शरदने नक्कीच एक चांगली प्रेरणा देऊन आपल्या संघाला एक चांगलं मनोबल दिलं आणि आपण पाहतो या षटकात तब्बल 22 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज ऋतिक म्हात्रेनं. एक गडी त्याला बाद करण्यात यश मिळालं. मात्र या 22 धावा निर्णायक ठरू शकतील. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि धावांची आवश्यकता असेल ती 30. म्हणजे प्रति षटकामागे 15च्या सरासरीनं आता मात्र शरद आणि त्याचा सहकारी आकाशला योग्य रणनीतीनं, योग्य डावपेचानं, योग्य युद्धनीतीनं इथे मात्र सामोरं जावं लागेल. मात्र खिडकाळी संघ देखील थोडीशी विचारमंथन टीम मीटिंग करतोय की कशा पद्धतीनं या घोडदौलला किंवा या संघाला किंवा शरद किंवा आकाशला कशा पद्धतीनं ब्रेक थ्रू देऊन या चक्रीमधून कसं जकडून घ्यावं थोडासा एक विचार होतोय. मात्र काय असेल या 12 चेंडूमध्ये. पहिला सामना हाय व्होल्टेज होतोय आणि नक्कीच ही स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत अशीच उत्कंठावर्धक, अतिशय क्रीडा रसिकांची मन जिंकणारी ठरावी अशीच आम्ही आशा व्यक्त करतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि दरवर्षी एक वेगळं संकल्पना घेऊन या स्पर्धेचे आयोजक ही स्पर्धा घेऊन येतात आणि यावर्षी आपण जर पाहिलं तर नेत्रदीपक आयोजन, अतिशय चांगल्या दर्जाचं डीजे साऊंड सिस्टीम असेल, व्यासपीठ असेल, खेळाडू कक्ष असेल, त्यानंतर क्रीडा रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था असेल, सर्व गोष्टीनं परिपक्व आणि सर्व गुणसंपन्न अशी ही स्पर्धा. तर 4थे षटक हाताळण्यासाठी इथे मात्र खिडकाळी संघाचं शक्ती हा गोलंदाज इथे मात्र मोर्चे बांधणीवर आणला जातोय. कारण शक्तीकडे देखील एक युक्ती असावी या अनुषंगानं त्याला इथे मात्र एक अनुभवाची शिदोरी आपली तो वापरण्याच्या दृष्टीनं त्याला इथे आणलं जातंय. तर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आकाश याला. आकाश नक्कीच शरदला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करेल का हा देखील एक भाग असेल. कारण शरदकडे एक चांगली शैली आहे, चांगली एक गुणवत्ता आहे, चांगला दर्जा त्याच्या फलंदाजीतून तो सादर करतोय. कारण ज्या पद्धतीनं त्याने देऊन उत्तुंग षटकार ठोकलेत इथे मात्र पहिला चेंडू बीट केला जातोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा पददलित्याचा वापर, फुटवर्कचा वापर केला नाही येतो फलंदाज आकाशनं. आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी हा हाताळतोय शक्ती, त्या पद्धतीने नक्कीच त्याची एक चांगली शैली तो सादर करतोय या फलंदाजांना. चेंडू शिल्लक आहेत ते 11, धावांची आवश्यकता असेल ती 30 धावा, 11 चेंडू. शक्ती इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळतोय, इनसाइड आउट स्ट्रोक. चेंडू मात्र आयुष्यमान भवाचा शुभाशीर्वाद घेऊन लॉंग अप क्षेत्रामध्ये इथे मात्र विसावतोय. बॅकअप साठी दुसरा खेळाडू येतोय. मात्र तत्पूर्वी 2 धावा प्राप्त करतोय आकाश या लाईनच्या आधारे. आणि आता मात्र 10 चेंडू 28 धावा. शरद भुईर खेळताना 3 चेंडूचा सामना करतोय, तो 14 धावांचं योगदान देतोय. तर आकाश 5 चेंडूचा सामना करून 5 धावांचं योगदान. इथे मात्र चेंडूला हुक करण्याचा मानस, चेंडू वळतोय शॉर्ट लेग क्षेत्राकडे, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर फील्ड करतोय. मात्र चेंडू फेकी करत 1 धाव आकाश मात्र प्राप्त करतोय. 9 चेंडू आणि 27 धावा. आता मात्र
सर्व जबाबदारी पूर्ण दारुमदार इथे मात्र जबाबदारी असेल ती फलंदाज शरदवर. शरदकडे नक्कीच ही कॅपेबिलिटी आहे, त्याच्याकडे अनुभव चांगला आहे, त्याच्याकडे चांगली पॉवर आहे, टेक्निक आहे, मात्र त्याचा पुरेपूर वापर पूर्णत्वास नेण्यासाठी तो देईल का? शक्ती. इथे मात्र बी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर क्षेत्राकडे वळतो, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय आणि या 2 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते आता मात्र 8 धावांची आवश्यकता असेल ती 25. 8 चेंडू 25 धावा हे समीकरण आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान देखील कधी कधी उभं राहिले आणि ते पूर्णत्वास देखील गेले. पुन्हा एकदा शक्ती शरदसाठी. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, चेंडू मात्र इथे चकवतोय, मात्र बॅकअप दिलं जातोय आणि या 2 धावा. 2 धावांवर समाधान व्यक्त करतोय पुन्हा एकदा फलंदाज शरद. चेंडू शिल्लक आहेत ते 7, धावांची आवश्यकता आहे ती 23. 7-12चा उतारा सगळ्यांना माहिती आहे, मात्र 7-23चा उतारा इथे मात्र दहिसर या संघाला आवश्यक आहे. हा उतारा अतिशय बहुमूल्य असेल दहिसर संघासाठी, त्याच पद्धतीनं खिडकाळी संघासाठी. शक्ती सामना करेल शरद. राईट आर्म अराउंड द विकेट. इथे मात्र 20 मध्ये खेळतोय, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी, क्षेत्ररक्षण थोडस आपण पाहतोय मिसफील्ड झालं होतं आणि त्याच कारणास्तव इथे 2 धावा आणि अशा पद्धतीनं 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती एकंदरीत 45 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असते 6 आणि धावांची आवश्यकता आहे ती 21. 21 धावांचं आव्हान अजून या 6 चेंडूमध्ये पूर्ण करावा लागेल. 66 धावांचा पल्ला पूर्ण करण्यासाठी दहिसर संघाला. मात्र शरद आणि आकाश कशा पद्धतीनं रणनीती आखतील, कशा पद्धतीनं खिडकाळी संघ हे चक्रीवर रचेल, कारण क्षेत्ररक्षणाचं जाळं आपण पाहिलं तर नक्कीच खिडकाळी संघाचं दहिसर संघाच्या तुलनेत खूप चांगल्या पद्धतीचं आहे. कारण दहिसर संघाने ज्या वेळा क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या चुका केल्या होत्या आणि त्याच कारणास्तव 65 धावांपर्यंत 65 धावांपर्यंत मजल मारली होती ती खिडकाळी संघाने. आणि आज आपण पाहतोय की या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, उद्घाटनी दिवस, आणि पहिल्या सामन्यापासूनच रोमांच निर्माण झालंय. शेवटचं निर्णायक षटक आणि या निर्णायक षटकाला नक्कीच जबाबदारी स्वीकारतोय तेजस ठाकूर. तेजस ठाकूर 5-6 वर्षाचा अनुभव असावा तेजसकडे. तर स्ट्राईकला असेल तो फलंदाज आकाश पाडेल. दहिसर संघाची पूर्ण जबाबदारी इथे मात्र या 2 फलंदाजांवर. तेजस राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू व्ही शेप मध्ये खेळतोय, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अप्रतिम कनेक्ट. फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. अप्रतिम गीत. आपण जर पाहिलं तर टेनिस विश्वामध्ये नक्कीच या 2 जिल्ह्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. क्रिकेटचं नंदनवन, क्रिकेटची पंढरी म्हटलं तर ठाणे किंवा रायगड जिल्ह्यांना. कारण आपण जर पाहिलं तर या टेनिस विश्वाला बरेचसे लेजंड क्रिकेटर या ठाणे आणि रायगड जिल्ह्याने दिले, त्यामुळेच हे गीत समर्पित केलं जाते आमच्या डीजे मास्टर मार्फत. तर आता मात्र आकाश बाद झाल्यानंतर स्ट्राईकला येतो तो शरद. तर 2 मोठे फटके आले तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत येईल. तेजस शरद साडे. इथे मात्र मोठा फटका, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, 1 बाउंड चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. इवन क्वालिटीचा चौकार.
विनंती करतोय वाकलन संघ आणि त्याचप्रमाणे गौरीपाडा संघ आमच्या स्टेजच्या एंट्री गेट मधूनच आपण प्रवेश करायचा आहे. दोन्ही संघ सर्व खेळाडू सर्व बांधव आपल्याला विनंती असेल आपण मुख्य प्रवेशद्वारातूनच या क्रीडा नगरीमध्ये प्रवेश करायचा आहे. ही खेळाची एक वेगळी परंपरा आहे. हा एक वेगळं पर्व आहे आणि या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर नाविन्यपूर्ण संकल्पना आणल्या जात आहेत आदरणीय दिनेश दादा पाटील साहेबांकडून. तर 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. इथं मात्र मोठा फटका A1 क्वालिटीचा ब्रँडेड खाडी षटकार. अप्रतिम खेळ, अप्रतिम खेळ. आता मात्र आपण आव्हान जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 30 धावांची एक जबरदस्त साहसी खेळ सादर करतोय हा साहसी खेळाडू शरद भुई. 3 चेंडू 11 धावा. ज्या पद्धतीने 2 फटक्यांची आवश्यकता होती ती 2 फटके आले. मात्र हा निर्णायक चेंडू असेल जर हा चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा पुनरागमन असेल ते दहिसर संघाचं. आपण पाहतोय की खेळाडू अतिशय जबर खेळ दिला जातोय. आपण काही सूचना काही टिप्स दिल्या जातात त्या पत्रकार मार्फत. अतिशय धोकादायक क्षेत्र असतं ते. 3 चेंडू 11 धावा. महेश तेजस वर मैदानात. भरपूर ड्राइव्ह अप्रतिम ड्राइव्ह. मात्र क्षेत्ररक्षक दक्ष. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र काय घडेल फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. जसं ड्रेसिंग कंपल्सरी आहे तसं चेसिंग देखील कंपल्सरी आहे. आयोजकांचं नक्कीच जसं आयोजन आहे तशाच A1 क्वालिटीचा हाय व्होल्टेज हा सामना या 2 चेंडू मध्ये दडलंय का. आम्ही थोडीशी चुकीची दुरुस्ती करतोय. जर सामना बरोबर सुटला तर पहिला विकेट हे तिथे विचारात घेतले जाईल आणि तदनंतर नक्कीच आपण जर विकेट जर असतील समोर तर त्यामुळे नक्कीच टॉसचा आधार घेतला जाईल. 2 चेंडू 10 धावा. कारण जर खिडकाळी संघाचा आपण पाहिलं तर 4 फलंदाज बाद झाले होते आणि दहिसर संघाचे हे 6 खेळाडू बाद झाले. त्यामुळे नक्कीच दहिसर संघाला विजय संपादन करायचा असेल तर 10 धावा त्या कंपल्सरी आवश्यक असतील अनिवार्य असतील. या 10 धावा या 2 चेंडू मध्ये दडलंय का. 2 चेंडू 10 धावा. तेजस शरद संघ. इथे मात्र निर्धाव चेंडू. आशा होती शरदला की हा चेंडू स्वैर जाईल, वाईट जाईल. मात्र त्याचा संभ्रम हा इथे मात्र व्यर्थ जातोय. त्याचा भ्रम होता की हा चेंडू नक्कीच वाईट जाईल. मात्र ह्या चेंडूनं एक थोडस ट्विस्ट निर्माण केलंय. जी संधी होती शरदकडे ती संधी मात्र आता खिडकाळी संघाकडे येते. 1 चेंडू आणि 10 धावा. 1 चेंडू मध्ये 11 धावा देखील आपण पाहिल्यात. 1 चेंडू मध्ये 12 धावा देखील पाहिल्यात. एकही चेंडू न टाकता 10 धावा देखील पाहिल्यात. मात्र या एका चेंडू मध्ये 10 धावा होतील का हा यक्ष प्रश्न. तेजस हा चेंडू व्यवस्थित हाताळेल का. शरद हा चेंडू कशा पद्धतीने खेळेल हे बरेचसे प्रश्न. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपात आणि अशा पद्धतीने एक रोमहर्षक दमदार विजय निर्माण करतोय खिडकाळी संघ. मात्र दहिसर संघाने या स्पर्धेत एक साहसी खेळ करून क्रीडा रसिकांची मनं जिंकली. या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल दहिसर संघाचा आभार आणि दोन्ही संघांना विनंती असेल
की आपण हस्तांदोलन करूनच या सामन्याचा निरोप घ्यायचा आहे. दहिसर संघ आणि त्याचप्रमाणे खेळकाळी संघ दोन्ही संघांनी मैत्रीपूर्ण भावनेतून हा सामना खेळा हे त्याचा प्रतीक असेल. आणि पुढच्या सामन्यासाठी नक्कीच ऑल द बेस्ट असेल गौरीपाडा आणि वाकलन संघ. मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार जाईल जयेश. हॅलो 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 जयेश पाटील सामनावीर पुरस्कारासाठी नामांकन होत आहे जयेश पाटीलचं. मात्र दोन्ही संघांनी ज्या पद्धतीने खेळ केला क्रीडा रसिकांची मनं जिंकले या स्पर्धेला अनुषंगून जो खेळ सादर केला त्याबद्दल दोन्ही संघांचं कौतुक अभिनंदन आणि पुढील फेरीसाठी खेळकरी संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याच पद्धतीने गौरीपाडा आणि वाकलन संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष दुसऱ्या सामन्याला पहिल्या फेरीला प्रारंभ होईल या ऐकूया महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आमचे सहकारी मित्र कुणालजी दाते